तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी अनेक वेळा न्यूज चॅनलवर लोकांनी मोदीला जीडीपी बद्दल शिवा देताना ऐकलं असेल की मोदी आल्यापासून देशाची जीडीपी कमी होत आहे, देशाच्या जीडीपी मध्ये ग्रोथ होत नाहीये. असे अनेक वेळा नरेंद्र मोदीच्या नावाने टाळ्या फोडल्या जातात. बट एक्झॅक्ट हे जीडीपी म्हणजे काय असतं? पब्लिक, जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो सकल घरेलू उत्पन्न. तुमच्या 12वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात अतिशय महत्वाचा जर कोणता टॉपिक असेल ओव्हरऑल सर्व टॉपिक पैकी, तर तो आहे जीडीपी, जीएनपी, एनडीपी आणि एनएनपी. तुमच्यापैकी प्रत्येक मुलाला हे चारीचे चारी कन्सेप्ट जे आहेत ते कंपल्सरी यायलाच पाहिजे, राईट? एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जरी न पाहता, बट बेसिक नॉलेजच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जरी बघितला, तुम्हाला हे सर्व गोष्टी माहित असायला पाहिजे. नमस्कार, मी प्रसाद, DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. सो सर्वात पहिला आपण पूर्णपणे फोकस करूयात जीडीपी बद्दल, की एक्झॅक्ट हे जीडीपी काय असतं. जीडीपीला मराठीमध्ये म्हटलं जाते स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता हे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, व्याख्या चेक करा. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, दिलेल्या वर्षात म्हणजे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की एका वर्षभराच्या कालावधीमध्ये जो की आर्थिक वर्ष असतो आपलं 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत, देशाच्या भौगोलिक सीमारेषा आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य. आता अर्थशास्त्राचे आतापर्यंत राष्ट्रीय उत्पन्न या धड्यावरचा 6वा व्हिडिओ आहे. ह्याच्या अगोदर मॅक्सिमम व्हिडिओज मध्ये अंतिम वस्तू म्हणजे काय मी तुम्हाला सांगलेलं आहे, त्यामुळे आता मला असं वाटतं की सांगायची गरज नाहीये. अंतिम वस्तू म्हणजे फायनल वस्तू. जसे की गव्हाचं उत्पादन झालं असेल तर गव्हापासून ब्रेड बनत असेल तर ब्रेड हे अंतिम वस्तू आहे, कारण गव्हाचं रूपांतर पिठाचं प्रक्रियेमध्ये मग त्याच्यापासून ब्रेड बनतो. किंवा गव्हापासून जर बिस्किट बनत असतील तर बिस्किट हे अंतिम वस्तू आहे. तर आपल्या भारत देशात एका वर्षभराच्या कालावधीमध्ये, पूर्ण जो 1 वर्षभराचा कालावधी असतो, त्या एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत, म्हणजे पूर्ण भारताची जी सीमा आहे ते फक्त आणि फक्त या सीमेच्या रेषेच्या आत, भारताबाहेर नाही, भारताच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या सर्व कोणत्या वस्तूचं चेक करा, उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे, कशाचे, अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. म्हणजे आपल्या भारत देशात एका वर्षभराच्या कालावधीमध्ये पूर्ण भारतामध्ये जेवढेही राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये एका वर्षाच्या कालावधीत जेवढ्याही वस्तूंचं उत्पादन व्हायले, जेवढ्याही सेवांची देवाणघेवाण व्हायली, त्याची बेरीज करणे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. उदाहरणार्थ, महाराष्ट्रामध्ये 35 कोटीचं उत्पादन झालं, मध्य प्रदेशमध्ये 36 कोटीचं उत्पादन झालं. अशा प्रत्येक राज्यातलं होणाऱ्या वस्तूच्या उत्पादनाची बेरीज करणं म्हणजेच काय होय, राष्ट्रीय उत्पादन होय. किंवा बेरीज करणं म्हणजेच काय, जीडीपी मोजणे होय. ऑलराईट, आता या जीडीपी मध्ये एक सूत्र आहे, त्या सूत्रानुसार जीडीपी कॅल्क्युलेट केलं जाते. सूत्र काय दिलेलं आहे चेक करा. सूत्रामध्ये सर्वात पहिले सांगितलं आलेलं आहे की जीडीपी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. म्हणजे जीडीपीचं सूत्र काय आहे, CIG मायनस XM. आता हे CIG मायनस XM म्हणजे काय, आपण स्टेप बाय स्टेप चेक करूयात. ऑलराईट, सर्वात पहिले जीडीपीचं सूत्र. आता जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ जीडीपी, सरळ सांगायचं C प्लस आय प्लस जी इन ब्रॅकेट एक्स मायनस एम. आता C म्हणजे काय, कन्झम्पशन, I म्हणजे इन्व्हेस्टमेंट, G म्हणजे गव्हर्नमेंट आणि एक्स मायनस एम म्हणजे निर्यात मायनस आयात. आता आपण डिस्कस करूयात की एक्झॅक्ट हे सूत्र कशासाठी स्टँड करत असते. ऑलराईट, की नेमकं CIG म्हणजे काय. तत्पूर्वी जीडीपी म्हणजे काय, की एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशाची जी भौगोलिक सीमा आहे त्या भौगोलिक सीमेच्या रेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मोजमाप म्हणजेच काय होय, जीडीपी होय. दिलेल्या आर्थिक वर्षात म्हणलेलं आहे, दिलेलं आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च. देशाच्या भौगोलिक सीमेरेषेच्या आतमध्ये भारतातल्या भारतात, ओके, भौगोलिक सीमेरेषेच्या आत म्हणजेच काय, फक्त भारतातल्या भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचं व सेवांचं बाजारभावानुसार येणारं मोजमाप म्हणजेच काय होय, जीडीपी. आता एक्झॅक्ट ह्या जीडीपीच्या सूत्रामध्ये आपण डिस्कस केलं होतं की C असतो, I असतो, G असते, राईट.
प्लस कंसामध्ये असतात एक्स मायनस एम. तर एक्झॅक्ट कशासाठी स्टँड करत असते. स्टेप बाय स्टेप चेक करूयात की सी मध्ये काय आहे ते. तर सर्वात पहिला सी मध्ये येत असते कन्झम्पशन. आता हे तुमच्या पुस्तकातच दिलेलं आहे एका ठिकाणी, चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे. सी म्हणजे सांगितलेलं आहे कन्झम्पशन. खाजगी, चेक करा, खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे कुटुंबातील अन्न, वस्त्र यासारख्या वस्तूवर केलेला खर्च ज्या लगेच वापरल्या जातात किंवा टिकाऊ वस्तूवरील खर्च जसे की संगणक, दूरदर्शन, धुलाई यंत्र वरील खर्च ज्या जास्त दिवस वापरल्या जातात अशा सेवांवरील जसे की वाहतूक वगैरे खर्च. आता या पॉइंट मध्ये 3 खर्चाबद्दल तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उपभोग खर्च म्हणजेच काय की ज्या वस्तूचा खर्च किंवा ज्या वस्तूवर खर्च केला जातो ती वस्तू उपभोग घ्यायच्या असतात, खाण्यापिण्याच्या असतात, राईट. अन्न, वस्त्र, निवारा वापर करण्यासाठी असतात, अशांना उपभोग्य वस्तू असं म्हणतात. त्यानंतर टिकाऊ वस्तूवरील खर्च म्हणजेच काय, टिकाऊ वस्तू कोणते असतात, दूरदर्शन असतात, गाडी असते, संगणक असते, धुलाई यंत्र असते, हे सर्व टिकाऊ वस्तू. आणि सेवा म्हणजेच काय, जसे की वाहतूक सेवा, वैद्यकीय सेवा इत्यादी. आता नीट लक्ष द्या आपल्या देशामध्ये, ओके, व्यवस्थित पॉइंटचं महत्व समजून घ्या. आपल्या देशात एका वर्षाच्या कालावधीत, आपल्या भारतामध्ये एका वर्षाच्या कालावधीत, नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा की आपल्या भारतात एका वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढेही फॅमिलीज आहेत, परिवार आहेत, राईट, जेवढेही लोक असतात त्या सर्व लोकांनी उपभोग्य वस्तू, टिकाऊ वस्तू व सेवांवर जो जो खर्च केला जातो त्या प्रत्येकाची बेरीज म्हणजेच काय भाई, सी फॉर म्हणजे काय, कन्झम्पशन, उपभोग्य वस्तूवरील खर्च. समजा मी माझ्या घराच्या वापरासाठी एक गॅस सिलेंडर आणलं तर जेवढेही गॅस सिलेंडरवर पैसे खर्च केले त्याचं मोजमाप जीडीपी मध्ये करण्यात येत असतो. तुम्ही जर तुमच्या घरी वापरासाठी टीव्ही आणलात तर त्या टीव्हीचं मोजमाप सुद्धा जीडीपी मध्ये करण्यात येते. तुम्ही जर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणीवरून जिल्हा लेवलला बसनं गेलात तर तुम्ही काय केलं, सेवा घेतलीत, वाहतूक सेवा, तर त्याचा सुद्धा खर्च जीडीपी मध्ये पकडण्यात येतो. तुम्ही जर एका डॉक्टरकडे जाऊन तपासणी वगैरे केलीत, वैद्यकीय फीस त्याला पेड केलं, वैद्यकीय सेवा, तर त्याच्यासाठी सुद्धा जेवढे पैसे खर्च केलं त्याचा सुद्धा समावेश जीडीपी मध्ये होत असतो. म्हणजेच काय की जीडीपीचा जो सी आहे, राईट, सी कशासाठी स्टँड करत असतो, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेकडून एका वर्षाच्या आत उपभोग्य वस्तूवर, त्याचबरोबर टिकाऊ वस्तूवर आणि सेवांवर जो जो खर्च केला जातो त्या सर्व खर्चाची बेरीज जी असते ते ह्या कन्झम्पशन मध्ये गृहीत धरण्यात येत असते. बट एका जाटीवर की हा जो खर्च आहे, राईट, हा जो खर्च आहे तो खर्च फक्त आणि फक्त या देशाच्या सीमारेषा आत व्हायला पाहिजे. तुम्ही जर नेपाळमध्ये जाऊन वॉशिंग मशीन खरेदी केलं तर ती येणार नाही का, ती जीडीपी मध्ये गृहीत धरला जाणार नाही का, बिकॉज ते देशाच्या सीमेरेषेच्या बाहेर आहे. तुम्ही जर श्रीलंकेमध्ये जाऊन ट्रॅव्हल केलं, बसनं प्रवास केला तर तो सुद्धा येणार नाही का, कारण सर ते देशाच्या सीमारेषेच्या बाहेर आहे. तुम्ही इकडं बांगलादेश मध्ये जाऊन एका डॉक्टरला तपासणी फीस दिलं तर ते सुद्धा वैद्यकीय सेवा जीडीपी मध्ये येणार नाही का, कारण ते देशाच्या सीमेरेषेच्या बाहेर आहे. सी म्हणजेच काय की सी म्हणजे कन्झम्पशन. एका वर्षभराच्या कालावधीमध्ये देशाच्या सीमारेषेच्या अंतर्गत जेवढ्याही लोकांनी उपभोग्य वस्तूवर, टिकाऊ वस्तूवर आणि सेवांवर खर्च केला त्याचीच नोंद जी आहे ते सी मध्ये होत असते, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आय चा अर्थ आहे, आय म्हणजे स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च. आता खाजगी गुंतवणूक खर्च हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. या पॉइंट मध्ये एक्झॅक्ट सांगायचं काय, नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा, मी शॉर्ट मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, आता खाजगी गुंतवणूक खर्च म्हणजे काय, चेक करा की खाजगी उद्योजकांनी पुनःस्थापन, नवीनीकरण आणि नवीन गुंतवणुकीवर केलेला खर्च म्हणजे स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च होय. आता आपल्या भारतामध्ये अनेक व्यावसायिक आहेत, किती सारे दुकान आहेत आपल्या भारतामध्ये. प्रत्येक गावामध्ये इलेक्ट्रॉनिकचं मार्केट फेमस असते, कपड्याचं मार्केट फेमस असते, ज्वेलरीचं मार्केट फेमस असते, किती सारे दुकान आहेत प्रत्येक गावामध्ये असतातच, राईट. तर ह्या सर्व दुकानदारांनी
आय म्हणजेच काय, खाजगी गुंतवणूक खर्च. या सर्व दुकानदारांनी वर्षभरात त्यांच्या दुकानामध्ये एखादी एक संपत्ती घेतली, उदाहरणार्थ ऍसेट घेतला. सपोज एक ज्वेलरीचं दुकानदार आहे, त्या ज्वेलरीच्या दुकानदारानं स्वतःच्या दुकानात व्यवस्थित असं काउंटर केलं, मागे वॉर्डरोब वगैरे केला ज्वेलरी ठेवण्यासाठी, तर त्या वस्तूवर किती खर्च केला त्याची सुद्धा नोंद जीडीपी मध्ये होत असते. समजा एका हॉस्पिटलची अगोदर फक्त एकच मजली इमारत होती, त्या हॉस्पिटलला आणखी 2 मजली इमारत वाढवले, तर जेवढीही रक्कम त्या 2 मजली इमारत वाढवण्यासाठी खर्च केलं त्याची सुद्धा नोंद ह्या आय मध्ये म्हणजे खाजगी गुंतवणूक खर्चामध्ये होत असते. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, खाजगी उद्योजकांनी म्हणजे मार्केट मधल्या व्यापाऱ्यांनी पुनःस्थापना म्हणजे काय, वापस एक वेळेस व्यवसाय सुरुवात करणे मोठ्यानं. अगोदर एक दुकान होता, तर आता बाजूचं इकडचं एक दुकान घेऊन मधली भिंत पाडून मोठा शोरूम करणे, त्यावर केलेला खर्च. नवीनीकरण म्हणजे नूतनीकरण, नवीन बिल्डिंग बांधणे, बाहेरून कलर वगैरे करणे, राईट, त्याच्यासाठी. आणि नवीन गुंतवणुकीवर केलेला खर्च म्हणजेच काय, स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च वय. इन शॉर्ट, कन्झम्पशन मध्ये आपण बघितलं की देशातील सर्व लोकांनी 3 वस्तूवर केलेला खर्च, उपभोग्य वस्तूवर, टिकाऊ वस्तूवर आणि सेवांवर केलेला खर्च. आय मध्ये काय येत असते की देशामध्ये जेवढेही लोक आहेत, राईट, जेवढेही व्यापारी आहेत, खाजगी व्यापारी, चेक करा, खाजगी गुंतवणूक, खाजगी उद्योजकांनी आपल्या आपल्या व्यवसायामध्ये बिल्डिंग वाढवलं, व्यवसायासाठी नवीन एक वाहनाची खरेदी केली, व्यवसाय मोठं केलं, एक दुकानचं 3 दुकान केलं, तर हे सर्व होत असताना जेवढेही खर्च करण्यात येते त्याची नोंद कशावर मध्ये होते, त्याची नोंद होते आय मध्ये, राईट. आयचं फुल फॉर्म काय, इन्व्हेस्टमेंट किंवा खाजगी संस्थांमार्फत केलेला खर्च. बट हा जो खर्च आहे तो कुठे असायला पाहिजे, देशाच्या सीमारेषेच्या आत असला पाहिजे. उदाहरणार्थ आता रतन टाटांनी साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांचं एक दुकान होतं, 2 दुकान झाले त्याचे, तर त्याची नोंद इथं जीडीपी मध्ये येणार का, येणार नाही का, कारण सर तो जो खाजगी उद्योग संस्थामार्फत केलेला खर्च आहे तो देशाच्या भौगोलिक सीमेरेषेच्या आत. आता जर रतन टाटांनी भारतातल्या कोणत्याही राज्यात एक दुकानचं 2 दुकान केलं तर त्याची नोंद जीडीपी मध्ये होऊ शकते इन फॉर्म ऑफ आय. बट त्यांनी एक दुकानचं 2 दुकान केलं, बट ते भारतात नसून सर ते साऊथ आफ्रिकेमध्ये आहे, मग अशा परिस्थितीत त्याची नोंद जीडीपी मध्ये होत नाही. का होत नाही, कारण ते देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या बाहेर आहे. ऑलराईट. त्याच्यानंतर येते जी. आता हे जी कशासाठी स्टँड करत असते, जी म्हणजे काय, सरकारी क्षेत्रामार्फत केलेला गुंतवणूक खर्च किंवा उपभोग्य खर्च. जसं की आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे सी मध्ये गव्हर्नमेंट सरकारी क्षेत्र वगैरे येत असतात, तर इथे चेक करा सरकारी क्षेत्राबद्दल इथे तुम्हाला एक्झॅक्ट काय माहिती दिलेली आहे. ओके, जस्ट 1 सेकंड. सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च. अनेक वेळा जसं आम्हाला घराचं बांधकाम करायचं असेल तर आपण मार्केटमधून सिमेंट घेत असता, मार्केटमधून आपण सळाक घेत असता, राईट, रेती घेत असता. तसं गव्हर्नमेंटला सुद्धा कुठून ना कुठून ते वस्तूची काय करावं लागत असायची, खरेदी करायला लावायची, राईट. गव्हर्नमेंटला सुद्धा खरेदी करावं लागत असायचं. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की सरकारी उपभोग आणि गुंतवणूक खर्च सरकारकडून, चेक करा इथं काय सांगण्यात आलेलं आहे, सरकारकडून प्रशासकीय सेवा, कायदा आणि सुव्यवस्था, संरक्षण, शिक्षण, आरोग्य इत्यादीवर केलेला खर्च म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च वय. आता भारतातल्या सरकारला सुद्धा अनेक गोष्टीवर खर्च करावा लागतो, जसे की प्रशासकीय सेवा असेल. प्रशासकीय सेवा म्हणजे काय, प्रशासन चालवण्यासाठी, सरकार चालवण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटला खर्च करावा लागते, सेवा द्यावा लागते. त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे काय, जसं आता काल परवाच 2 दिवसाखाली आपण कालच आपण 22 तारखेला अयोध्यामध्ये रामाचं मंदिराची स्थापना करण्यात आली होती, राईट. प्राण प्रतिष्ठा मूर्तीची करण्यात आली होती. त्याच्या एक दिवस अगोदर सर्वत्र भारतात अनेक ठिकाणी रॅलीज वगैरे निघाल्या होत्या. ओके, तर ते रॅली निघत असताना भारतातील सरकारने काय केलं होतं, पोलीस प्रशासन, कायदा व सुव्यवस्था, पोलिसांमार्फत मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला होता. त्याच्यानंतर संरक्षण, देशाचे जे भौगोलिक सीमा आहे, देशाच्या सीमेवर चेक करू शकता अनेक ठिकाणी जे आहेत
भारताचे दुश्मन राष्ट्र आहेत, जसं की इकडे तुम्ही बघू शकता पाकिस्तान आहे, नेपाळ, चायना आहे, त्याच्यानंतर इकडे बांगलादेश आहे आणि इकडे श्रीलंका आहे. तर ह्या परकीय आक्रमणापासून संरक्षण मिळवण्यासाठी भारताला सीमेवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. सगळे जे जवान असतात त्यांचं खाण्यापिण्याचा खर्च, राहण्याचा खर्च, त्यांना जेवू घालण्याचा खर्च, दारू गोळ्यासाठी खर्च करावा लागतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आरोग्य. देशामध्ये अनेक ठिकाणी सरकारी हॉस्पिटल्स आहेत, अनेक ठिकाणी मोफत इलाज करण्यात येतो. भलेही सरकार तुमच्याकडून पैसे घेत नाहीये, बट तुम्हाला औषध गोळ्या देण्यासाठी सुद्धा सरकारला अनेक फार्मास्युटिकल कंपनीकडून औषध गोळ्या खरेदी कराव्या लागतात. तर इत्यादीसाठी सरकारकडून जे खर्च केला जातो त्याला म्हणतात सरकारी अंतिम उपभोग खर्च, सरकारमार्फत केला जाणारा खर्च. राईट. ज्या वस्तूवर सरकार, ज्या ज्या गोष्टीवर सरकार खर्च करायलाय त्याच्यामुळे कोणी ना कोणी त्याचा उपभोग घेत आहे. जसं की प्रशासकीय सेवा म्हणजेच काय, IPS आधी IAS जेवढेही जिल्हाधिकारी असतात त्यांना पगारी देण्यात येतात सरकारमार्फत. त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे देशातील पोलिसांना देण्यात येणारी पगार. राईट. संरक्षण म्हणजे काय, सीमेवर असणाऱ्या सैनिकाला देण्यात येणारी पगार. शिक्षण, आरोग्याबद्दल तर ऑलरेडी आपण आता डिस्कस केलेलंच आहे. या गोष्टींवर सरकारमार्फत खर्च केला जातो. कळालंय का? राईट. त्याच्यानंतर सरकारी उपभोग खर्च झालं. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट सरकारी गुंतवणूक खर्च. सरकारी गुंतवणूक खर्च म्हणजे काय काय येत असते, सरकारमार्फत अनेक ठिकाणी असे खर्च करण्यात येत असतात ज्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फायदा होत असते दीर्घकाळापर्यंत. उदाहरणार्थ कोणते कोणते आहेत, जसे की सरकारमार्फत सर्वप्रथम मोस्ट इम्पॉर्टंट ते म्हणजे सरकारमार्फत कशाची बांधणी करण्यात येते, रस्ते, रेल्वे, पूल, धरणे, कालवे इत्यादी आधारभूत संरचना, ज्याला दुसरं नाव आहे पायाभूत संरचना. म्हणजे जिथे रस्ते नसतील तिथे सरकारमार्फत रस्ते बांधण्यात येतात, ज्याचा फायदा सरकारला दीर्घकाळापर्यंत होत असते. त्याच्यानंतर रेल्वे बांधण्यात येते, रेल्वेचे ट्रॅक्स बसवण्यात येतात, पूल बांधण्यात येतात, धरणे, कालवे सुद्धा बांधण्यात येत असतात, ज्याच्यामुळं सरकारला कुठं ना कुठं काय होत असतो, फायदा होत असतो. राईट. आणि हे देशाची याच्यामुळं पायाभूत संरचना, ज्याला आधारभूत संरचना असंही म्हणतात, ते मजबूत होत असते. राईट. आणि ह्याच्यासाठी जेवढाही खर्च सरकारमार्फत करण्यात येतो त्याला म्हणतात सरकारी अंतिम उपभोग्य खर्च किंवा सरकारी अंतिम गुंतवणूक खर्च. म्हणजे जी मध्ये क्लिअर कट तुम्हाला कन्फर्म झाला असेल काय काय येतात. आता एक लास्ट टाइम सर्व गोष्टी मी समजून सांगतो. सी मध्ये काय काय बघितलं आपण, खाजगी संस्थांमार्फत करण्यात आलेला उपभोग्य वस्तूवरील खर्च, टिकाऊ वस्तूवरील खर्च आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सेवांवर केलेला खर्च. म्हणजे तुमच्या आमच्या देशातील सगळ्या लोकांमार्फत उपभोग्य, टिकाऊ आणि सेवांवर केलेला खर्चाची नोंद कन्झम्पशन मध्ये येत असते. इन्व्हेस्टमेंट मध्ये काय येत असते, देशामध्ये जेवढेही व्यापारी आहेत, जेवढेही दुकानदार आहेत त्यांच्या मार्फत करण्यात आलेला खर्च, कशासाठी, पुनर्स्थापना असेल, रिनोव्हेशन असेल, दुकानात एखादी संपत्ती घेतली असेल त्याच्यासाठी केलेला खर्च. आणि त्याच्यानंतर येते जी म्हणजे सरकारी क्षेत्रामार्फत केलेला अंतिम उपभोग्य खर्च आणि गुंतवणुकीवरील खर्च. म्हणजे देशातील सरकारने पोलिसाला दिलेले, सैनिकांना दिलेले, आरोग्यावर केलेले खर्च, शिक्षणावर केलेला खर्च इत्यादी सगळ्या खर्चांची बेरीज करण्यात येते. राईट. मग तेव्हा कुठं ना कुठं GDP मोजता येते. सर X मायनस M म्हणजे काय, X मायनस M म्हणजे निर्यात मधून आयात मूल्य वजा करणे. आता थोडक्यात सांगायचं असेल तर नीट लक्ष द्या. उदाहरणार्थ एका वर्षभराच्या कालावधीमध्ये भारतातील लोकांनी, आता सर्वात इम्पॉर्टंट फॅक्ट आहे जे आपण आता इथं डिस्कस करणार आहोत, एका वर्षभराच्या कालावधीमध्ये भारतातील सरकारनी किंवा भारतातील नागरिकांनी उपभोग्य खर्च किंवा कन्झम्पशनवर उदाहरणार्थ 20 करोड रुपये खर्च केले. खाजगी संस्थांनी 30 करोड रुपयाची गुंतवणूक केली, त्यांच्या व्यवसायात दुकाने मोठे केले. गव्हर्नमेंटनी 100 करोड रुपयाची सॅलरीज वाटले. सर्व गव्हर्नमेंट मार्फत केला त्याला गुंतवणूक खर्च. हा आकडा याच्यापेक्षा कितीतरी पटीनं, हजारो लाखो पटीनं मोठा असतं, बट तुम्हाला समजण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे X मायनस M, निर्यात मूल्य वजा आयात मूल्य. थोडक्यात काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. एका वर्षाच्या कालावधीत
देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक म्हणजेच काय होय, निव्वळ निर्यात होय. आता उदाहरणार्थ नीट लक्ष द्या की आपल्या भारतामध्ये, नीट लक्ष द्या, एका वर्षभराच्या कालावधीमधून भारतातून 50 करोड रुपयाच्या वस्तूची निर्यात करण्यात आली. म्हणजे भारतातून सामान गेलं आणि त्याच्या बदल्यात भारताला परकीय चलन मिळालं 50 करोडचं. 50 करोड. ओके, समजण्यासाठी 50 करोड रुपये मिळाले. ओके, आणि भारताला सुद्धा अनेक वस्तूंची गरज भासत असते, राईट, जे वस्तू भारतात बनवत नाहीत. मग भारत काय करतो, तो वस्तू आयात करतो. आयात केल्यानंतर ज्या ज्या देशातून आयात केला त्याच देशाचं चलन त्यांना देऊन टाकतो. आणि भारतानं आयात केले समजा 30,000 करोडची वस्तू किंवा 30 करोडची वस्तू, राईट. आता करा बेरीज. उदाहरणार्थ हे 50, हे झाले 150 करोड प्लस हे 20 करोड, म्हणजे भारताची जी जीडीपी असेल ती किती असेल, 170 करोड रुपये भारताची जीडीपी असेल. ह्याच्यामध्ये काय येते, यामध्ये काय येते, यामध्ये काय येते, ऑलरेडी आपलं डिस्कस झालेलं आहे. भारताची जीडीपी असेल सकल घरेलू उत्पादन, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जे की असेल 170 करोड. क्लिअर झालं. आता जेवढं लोक उत्पादन, जेवढेही लोक कन्झम्पशन करत असतील, तुमच्या आमच्यासारखे लोक रेल्वेने प्रवास करत असतील, त्याच्यानंतर टिकाऊ वस्तूवर खर्च करत असतील, उपभोग घेत असतील, सरकारमार्फत गुंतवणूक खर्च वाढत असेल, खाजगी संस्थांचे बिल्डिंगवर बिल्डिंग वाढत असतील, जेवढी देशाची जीडीपी वाढत जाते तेवढा त्या देशाचा विकास वाढत जातो. देशामध्ये वर्किंग कॅपिटल, खेळतं भांडवल जे आहे ते उत्तरोत्तर वाढत जातं. त्याच्यासाठी देशाची जीडीपी काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना कुठं ना कुठं कळत असेल की देशाची जीडीपी वाढणं किती महत्वाचं असतं, राईट. आता जीडीपी तर क्लिअर झाला. आता त्याच्यानंतरचं टॉपिक आहे ते म्हणजे, त्या टॉपिकचं नाव आहे एनडीपी. एनडीपी म्हणजे काय, जास्त अवघड नाही. ज्याही मुलांना जीडीपी क्लिअर झालेला आहे, एनडीपी ऑटोमॅटिकली क्लिअर होते. आता एनडीपी मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की निव्वळ देशांतर्गत उत्पादन, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. जस्ट 1 सेकंड. एनडीपीचा फुल फॉर्म नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत, देशाची भौगोलिक सीमारेषा म्हणजे भारताच्या आत, एका वर्षाच्या कालावधीत म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. आता तुम्हाला काहीच करायचं नाहीये. एनडीपी जर काढायचं असेल, एनडीपी जर काढायचं असेल त्याच्यासाठी एक सूत्र आहे, एनडीपी बरोबर आहे एनडीपी इज इक्वल टू जीडीपी वजा डीईपी, डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजेच काय, घसारा. आता ज्यांचंही आर्ट्स आहे त्या मुलांना घसारा म्हणजे काय थोडं माहित नसेल, बट कॉमर्सच्या मुलांना माहित आहे. आर्ट्सच्या मुलांसाठी थोडक्यात सांगतो. सपोज हा एक कॅल्क्युलेटर आहे, हा मी जानेवारी 2024 मध्ये घेतला होता 300 रुपयाला. ओके, 1 वर्ष वापरला मी. 1 वर्षानंतर याची किंमत किती असेल, सर 1 वर्ष वापरलेली किंमत असेल, ह्याची प्राइस आता असेल 150 रुपये ते 170 रुपये. ऑन एन ॲव्हरेज पकडला तर 180 रुपये असेल. 300 रुपयाची वस्तूची किंमत वापरल्यामुळे 180 झाली, म्हणजे किती रुपये कमी झाले, 120. त्या किंमत कमी होण्याला काय म्हणतात, घसारा. आता जर तुम्हाला एनडीपी काढायचं असेल, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट काढायचा असेल, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, जीडीपीच्या किमतीतून डेप्रिसिएशन वजा करायचं. सर जीडीपीच्या किमतीतून डेप्रिसिएशन वजा का करायचं, कारण भारतामध्ये वस्तूचं उत्पादन होत असताना, सेवांची देवाणघेवाण होत असताना अनेक वेळा ज्या मशिनरीच्या साहाय्यानं किंवा ज्या यंत्रणेच्या साहाय्याने हे जर उत्पादनाची व सेवा देवाणघेवाणाची प्रक्रिया चालू असते, ह्याची झीज होते, वापर केल्यामुळे किंमत कमी होत असते. आणि समजा तुमच्या देशाचं जीडीपी आहे 170 करोड आणि 5 करोड रुपये मशिनरीचं घसारा वगैरे निघालं, किंमत कमी झाली, झीज झाली मशिनरीची, तर मग नेट डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा नेट डोमेस्टिक उत्पादन कितीचं असेल, 165 करोड रुपयाचं असेल. घसारा म्हणजेच काय, सरळ सरळ तुम्हाला जीडीपी मधून डीईपी वजा करायचा आहे, ते घसारा तुम्हाला मिळून जाईल, राईट. आता तुमच्यापैकी अनेक जणांचा प्रश्न असतो की सर
एक्झाम मध्ये याच्यावर प्रश्न कसं कसं येऊ शकतात. एक्झाम मध्ये येऊ शकतात तुम्हाला हे फरक स्पष्ट करामध्ये, आणि फरक स्पष्ट करामध्ये आलं तर काही अशा पद्धतीने तुम्हाला तिथं लिहायचं, ज्याच्यामध्ये चेक करा स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि एनडीपी. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित वस्तू व सेवांचा बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. आणि इकडे जर बघितलं, एका आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित वस्तू व सेवांचे बाजार मूल्य वजा काय करावं लागेल तुम्हाला, वजा घसारा करावा लागेल, म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. राईट. आणि तुम्हाला नेक्स्ट मध्ये लिहायचा फरक मध्ये सूत्र ऑलरेडी सांगितलेलं आहे, जीडीपी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. आणि इकडे जर बघितलं एनडीपी मध्ये एनडीपी बरोबर आहे जीडीपी मायनस डीईपी. राईट. बाकी दुसरं तिसरं काहीच नाही. आय होप तुम्हाला इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. नेक्स्ट जो आपला व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात पब्लिक जीएनपी अँड एनएनपी. आता जीडीपी समजलं, राईट. जीडीपी जर समजलं असेल, जीएनपी आणि एनएनपी काहीच अवघड नाही, 2 मिनिटाच्या आत ते पण सुद्धा क्लिअर होऊन जाते. बट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. राईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचा आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अर्थशास्त्राचे आणखी असेच व्हिडिओज खूप सारे चॅनलवर टाकलेले आहेत, ते नक्की पाहत जा. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.